जिथं सरकारला नियम काढावा लागलाय का मराठी बोला. पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात मराठी बोलण्याची सक्ती का करावी लागत आहे. अहो, ज्यांना इथे राहून 20 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, त्यांना 2 शब्दाची पण मराठी भाषा का शिकता आली नाही बरं आजपर्यंत. म्हणजे 20 वर्षात जे लोक मराठी शिकले नाहीत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवताय 2-4 महिन्यात मराठी शिकली पाहिजे. म्हणजे मला तुमचा मुद्दा समजून झालाय. ते शिकतील मराठी. आणि जर त्यांना खरंच तुमची भाषा शिकायचीच असती, म्हणजे मराठी शिकायचीच असती, तर त्यांनी आपली संख्या सांगितली असती का तुम्हाला. आणि माझा मुद्दा इथूनच चालू होतो की ते लोक तुम्हाला संख्या सांगते की आम्ही 15 लाख आहोत, तुम्ही त्यांना मराठी शिकवायचं बोलता, मराठीसाठी पॉम्पलेट बनवायचं म्हणताय, त्यांना समजेल अशी जेवढी गरजेची आहे तेवढी तर मराठी आलीच पाहिजे म्हणताय. बरोबर. तुम्ही सगळं त्यांच्या पद्धतीनं त्यांना जसं सोयीचं पडेल तसं वागायचं चालू आहे तुमचं. याचा अर्थ मराठीवर तुमचं प्रेम किती दिसून येतंय. बरोबर आहे ना. ते संख्या सांगतेत आणि तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करताय. मराठी भाषा फक्त टॅक्सी रिक्षा इथंपर्यंतच मर्यादित ठेवायची आहे का मग. बस मुंबईपुरता मराठीचा मुद्दा फक्त मुंबईपुरताच ठेवायचा, संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा नाही. आपल्याला मराठी हा मुद्दा नक्की कोणाचं हेच समजून झाले. फक्त मनसे या पक्षांनी फक्त मराठीचा ठेका गाठलाय, फक्त मनसेनंच मराठीसाठी लढायचं असं कुणी सांगितलं. फक्त राज ठाकरेंनीच मराठीबद्दल बोलायचं कुणी सांगितलं. अरे बाकीच्यांची पण मराठी आहे, संपूर्ण महाराष्ट्राची मराठी आहे. मराठी भाषा ही फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही आहे, बाकीचे शहरं पण आहेत, ते पण मराठीच आहेत. त्यांचा विचार कोण करेल. लोक म्हणतात मराठी ही केवळ रिक्षा टॅक्सीवाल्यांची भाषा आहे का. मी म्हणतो ही आमची चूक आहे, लय मोठी चूक आहे. अरे आम्ही मराठीला फक्त रस्त्यावर व्यवहारापुरती मर्यादित ठेवलं का. मग आता तुम्हीच बघा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली इथं छोटे छोटे उद्योग नक्की कोणाच्या हातात आहेत ते तुम्ही एकदा बघा. आपण मराठी माणूस ना फक्त साहेबाच्या हाताखाली काम करण्यात किमान जगण्यात धन्यता मानतोय.